मुंबई गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असतानाच पुन्हा एक भीषण अपघात झालाय। नेक्सा कार व वॅगनर कार या दोन वाहनांचा समोरासमोर ठोकर मारून अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे। यामध्ये 7 प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले असून यात एका 6 वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे। ती किरकोळ जखमी झाली असून दोन्ही वाहनांचे खूप नुकसान झाले। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास माणगाव बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असणारी वॅगनर कार क्रमांक MH01 CR 3553 ही गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरून अतिवेगाने वेदकारपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे चालवित घेऊन जात असताना आपली कार रॉंग बाजूने घेऊन समोरून मुंबई बाजूकडून येणारी मारुती नेक्सा कार गाडी क्रमांक MH08 AX 6068 या वाहनास समोरून जोरात ठोकर मारून अपघात करून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले। या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे निलेश बाळा जोगळे, वर्षा अनंत छिडक, अनिता गणेश गिल्डा, स्मिता शिरीष बुटाला असून हे सर्व खेड मधील रत्नागिरी जिल्ह्यात राहत असून प्रवासी होते। तर विकास तुषार भागवत, ज्योती विकास भागवत, कुमारी चारती विकास भागवत वय वर्ष 6 हे भायखळा मुंबई मधील प्रवासी होते। यांना लहान मोठ्या स्वरूपाची दुखापत झाली आहे। या घटनेचा अधिक तपास माणगाव पोलीस करीत आहे। शिवसत्ता टाइम्स साठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।